जय शिवराय मित्रांनो, 10 डिसेंबर 2024 या दिवशी एक महत्त्वपूर्ण शासनाच्या माध्यमातून एक निर्णय काढण्यात आला, एक जी-आर काढण्यात आला. तर तो जी-आर कोणता? तर राज्यामधील जे काही शेतकरी होते की ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं त्यांचं नुकसान झालं होतं. तर अशा प्रतिष्ठित असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक अतिशय एक दिलासादायक अपडेट हे आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू. याच्यामध्ये प्रामुख्यानं हिंगोली, त्याच्यानंतर नांदेड आणि परभणी या तिन्ही जिल्ह्याचं एकत्रितरित्या अपडेट आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करू. तर मित्रांनो, याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकूण याच्यामध्ये आपल्याला 2,96,780 एवढे शेतकरी याच्यामध्ये पात्र करण्यात आले आहेत आणि त्यांच्यासाठी 412,48,00,000 रुपये एवढा निधी वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आता हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुका, औंढा तालुका, तसेच सेनगाव तालुका, कळमनुरी तालुका आणि हिंगोली या पूर्ण सर्व शेतकऱ्यांना एवढा निधी वितरित केला जाणार आहे. आता याच्यामध्ये हा निधी नेमका कधी वितरित केला जाणार आहे? कारण की याच्यामध्ये मोठी प्रोसेस असणार आहे. कारण की सध्या तलाठी यांच्या माध्यमातून यांच्या याद्या प्रकाशित करणं, यांचे व्हीके नंबर काढणं आणि हे व्हीके नंबर काढल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांची केवायसी करून घेणं आणि ही केवायसी केल्याच्या नंतर त्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच अनुदान जमा होणार आहे. आता याच्यामध्ये नेमके हेक्टरी किती हजार रुपये जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये एवढा निधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्याचा जे काही प्रस्ताव आहे ते पूर्वी 812 कोटी रुपयाच्या शासनाकडे प्रलंबित होता. परंतु मध्यंतरी निवडणूक आल्यामुळं, आचारसंहितेमुळं तो प्रस्ताव थांबला होता. परंतु आता नव्याने त्याची सुरुवात करण्यात आली आहे आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना 812 कोटी एवढा निधी वितरित केला जाणार आहे. त्याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामधील एकूण जर संख्या पाहायला गेली तर अर्धापूर, त्याच्यानंतर कंधार, लोहा, तसेच धर्माबाद, भोकर, मुखेड, त्याच्यानंतर उमरी, हदगाव, हिमायतनगर, त्याच्यानंतर किनवट आणि माहूर, तसेच बिलोली आणि नायगाव या सर्व तालुक्यांची जर आपण अंतिम आणीवारी पाहिली ती सुद्धा 50 पैसेपेक्षा खाली होती. याचं पण अपडेट आपण आजच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. तर मित्रांनो, यासुद्धा शेतकऱ्यांची लवकरच तलाठी कार्यालय यांच्या माध्यमातून याद्या प्रकाशित केल्या जातील. यांचासुद्धा नंबर काढला जातील, व्हीके नंबर, आणि त्याच्या माध्यमातून केवायसी करून ह्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी काय अनुदानाची रक्कम आहे ती त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. तर परभणी जिल्ह्याचा प्रस्ताव सुद्धा अगोदरच शासनाकडे गेलेला आहे, परंतु आचारसंहितेमुळे तो प्रलंबित होता. आता तो पुन्हा नव्याने चालू करून या सर्व शेतकऱ्यांना जे काय अनुदान आहे ते अनुदान देण्यात येणार आहे. आपण जर पाहिलं असेल की परभणी जिल्ह्यामधील जे काही बहुसंख्य शेतकरी त्याचा जवळपास डाटा तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या याद्या प्रकाशित झाल्या आहेत. फक्त केवायसी करणं बाकी. तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या याद्या जाहीरसुद्धा झालेल्या आहेत आणि काही तलाट्यांच्या माध्यमातून त्यांचे व्हीके नंबर काढून त्यांच्या केवायसी देखील पूर्ण करण्यात आता सध्या ते यशस्वी झाले आहेत. त्याच्यामुळं जे काय उर्वरित शेतकरी आहे की हिंगोली जिल्हा असेल, त्याच्यानंतर नांदेड जिल्हा असेल, तर या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची लवकरच व्हीके यादी तयार करण्यात येईल. त्यांचे क्रमांक काढण्यात येतील आणि त्यांच्या केवायसी करण्यात येतील आणि केवायसी केल्याच्या नंतर लवकरच या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम वर्ग करण्यात येणार. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट. अतिवृष्टी नुकसान भरपाई, नांदेड जिल्हा, तसेच हिंगोली जिल्हा व परभणी जिल्हा हे तिन्ही जिल्ह्याचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं? आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारची संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील. धन्यवाद.